हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील. आज आपण 11th स्टँडर्ड मधला नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे फंक्शन्स. ओल्ड सिलेबसमध्ये सेट, रिलेशन अँड फंक्शन असा एक चॅप्टर होता. आता न्यू सिलेबसनुसार सेट अँड रिलेशन हा वेगळा चॅप्टर आहे आणि फंक्शन हा वेगळा चॅप्टर आहे. तरी आपण मागे सेट अँड रिलेशन हा चॅप्टर पाहिलेला आहे. ब्रिज कोर्सला असला तर ते 11th स्टँडर्ड मधलाच घेतला होता. ओके, तर आता आपण सेकंड चॅप्टर पाहणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे फंक्शन्स. ओके, फंक्शन्स म्हणजे काय? फंक्शनसाठी अगोदर तुम्हाला रिलेशन म्हणजे काय ते माहित पाहिजे. ओके, एकदा दोन सेट असतील ते एकमेकांच्या मध्ये रिलेशन पाहिजे आहे. ओके, तर ते रिलेशन असेल तर ते काय होणार आहे? फंक्शन्स होणार आहे. ठीक आहे, तर आता आपण आज फंक्शन्स पाहणार आहोत. डेफिनेशन, तसे डोमेन, कोडोमेन, रेंज आणि रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन म्हणजे काय ते पाहणार आहोत. ओके, आणि त्या रिलेटेड काही एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण फंक्शन हा चॅप्टर स्टार्ट करूया. फंक्शनची डेफिनेशन काय सांगते ते पाहूया. अ फंक्शन फ्रॉम सेट ए to the set B is relation which associates every element of a set A to unique element of set B. ओके, सिंपल डेफिनेशन आहे की तुम्हाला सेट ए आणि सेट बी दिलाय आणि सेट ए मधल्या प्रत्येक एलिमेंटला सेट बी मध्ये काय मिळायला पाहिजे? इमेज मिळायला पाहिजे. ओके, म्हणजे असोसिएट्स एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए टू युनिक एलिमेंट ऑफ सेट बी. ओके, म्हणजे बी मध्ये काय मिळायला पाहिजे? युनिक इमेज मिळायला पाहिजे. ओके, आणि त्याला काय म्हणू शकतो आपण? फंक्शन. अँड इट इज डिनोटेड बाय, कसं वाचणं बघा, फंक्शन एफ फ्रॉम ए टू बी. ओके, फंक्शन एफ फ्रॉम ए टू बी असं डिनोट केलं जातं. ठीक आहे, इफ एफ इज अ फंक्शन फ्रॉम ए टू बी अँड ऑर्डर पेअर एक्स वाय अँड एक्स वाय बिलॉंग्स टू एफ, ऑर्डर पेअर एक्स वाय बिलॉंग्स टू एफ असेल, देन वी राईट ॲज वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स. लक्षात ठेवा, एक्स हा सेट ए मधला आणि वाय हा कशामधला असणार? सेट बी मधला असणार. ओके, मग वाय म्हणजे वाय मध्ये काय जाते? एक्स ची काय असते? डोमेन मधल्या इलेमेंटची बी मध्ये काय जाते? इमेज जाते. ओके, मग इमेज कसं नोटेशन असते इमेजचं? एफ ऑफ एक्स असते. लक्षात ठेवा. मग सिंपल आहे की एखादा इलेमेंट आपण डोमेन मधला घेतला तर त्याची इमेज कुठे जाणार आहे? कोडोमेन मध्ये जाणार, म्हणजे बी मध्ये. हा ए म्हणजे डोमेन असतो, बी म्हणजे कोडोमेन असणार. लक्षात ठेवा. ओके, म्हणजे एखादा एलिमेंट एक्स हा कशामधला असेल? डोमेन मधला, तर त्याची इमेज कुठे जाणार आहे? कोडोमेन मध्ये. आणि इमेज म्हणजे काय असते? एफ ऑफ एक्स, म्हणजे वाय इक्वल टू काय असणार आहे? एफ ऑफ एक्स. वाय कशामधला असतो? बी मधला, आणि एक्स कशामधला असतो? ए मधला. ठीक आहे, म्हणजे देन वी राईट इट ॲज वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके, हिअर वाय इज कॉल्ड इमेज ऑफ एक्स अंडर एफ. ओके, जसं आपण रिलेशन मध्ये पाहिलं त्याच पद्धतीने सगळं पाहतोय. ओके, फंक्शन मध्ये वायला काय म्हणू शकतो आपण? वाय इज अ इमेज ऑफ एक्स अंडर एफ. आणि एक्स ला काय म्हणणार आपण? प्री इमेज ऑफ वाय. एक्स ला काय म्हणणार? प्री इमेज ऑफ वाय अंडर एफ. ओके, ठीक आहे. लेट फंक्शन एफ फ्रॉम ए टू बी एक्झिस्ट. फंक्शन एक्झिस्ट होत असेल, देन सेट ए ला काय म्हणणार आहे? डोमेन. सेट ए इज कॉल्ड डोमेन अँड सेट बी इज कॉल्ड कोडोमेन ऑफ एफ. ओके, सिंपल डेफिनेशन्स आहेत. ठीक आहे. आता रेंजची डेफिनेशन पाहूया. जसं आपण हे सगळ्या गोष्टी आपण रिलेशन मध्ये पाहिलेल्या आहेत, हेच आपण आता फंक्शन मध्ये पाहतोय. थोडाफार चेंजेस आहेत. ओके, मायनर चेंजेस आहेत, अदरवाईज सगळं सेमच आहे. ठीक आहे, आता रेंजची डेफिनेशन आपण पाहूया. रेंज म्हणजे काय? सेट ऑफ ऑल इमेजेस इन बी इज कॉल्ड द रेंज ऑफ एफ. म्हणजेच काय की आपण एखादा इलेमेंट डोमेन मधला घेतलं तर त्याची इमेज कुठे जाते? कोडोमेन मध्ये. मग कोडोमेन मधले सगळ्या ऑल इमेजेस घ्यायच्या आणि कोणत्या मधल्या? सेट बी मधल्या, म्हणजे कोडोमेन मधल्या सगळ्या इमेजेस घ्यायच्या आणि जेवढ्या इमेजेस असतील ते काय असणार आहे? रेंज असणार आहेत. ओके, रेंज इक्वल टू एफ ऑफ एक्स. आणि एक्स कशामधला असेल? डोमेन मधला. तिची इमेज काय असते? एफ ऑफ एक्स. लक्षात ठेवा, एक एलिमेंट आपला डोमेन मधला घेतला म्हणजे सेट ए मधला घेतला, तिची इमेज काय असते? एफ ऑफ एक्स. आणि एफ ऑफ एक्स कशामध्ये जातो? कोडोमेन मध्ये जातो. ठीक आहे. आता बघा, नोट, एक महत्वाची नोट आहे की एव्हरी फंक्शन इज रिलेशन. प्रत्येक फंक्शन हे रिलेशन असतं. बघा, डेफिनेशन काय सांगते की फंक्शन मध्ये काय पाहिजे? रिलेशन पाहिजे. सेट ए आणि सेट बी मध्ये काय पाहिजे? रिलेशन पाहिजे विच असोसिएट्स एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए टू युनिक एलिमेंट्स ऑफ सेट बी. म्हणजेच मग नोट काय सांगू शकते की प्रत्येक फंक्शन हे काय असतं? रिलेशन असतं. पण प्रत्येक रिलेशन हे फंक्शन असेलच असं नाहीये. ओके, लक्षात ठेवा. बट एव्हरी रिलेशन नीड नॉट बी अ फंक्शन. ओके, म्हणजे रिलेशन मध्ये प्रत्येक वेळी काय काय वेळेस आपण एक्झाम्पल पाहिलेले तर अगोदर पण रिलेशनचे की तिथं आपला फर्स्ट कॉम्पोनंट आणि सेकंड कॉम्पोनंट पाहिले. सेकंड कॉम्पोनंट डबल
येऊ शकतो, पण इथं चालणार नाहीये. त्यामुळे ते प्रत्येक रिलेशन फंक्शन असलेच असं नाहीये. पुढे एक्झाम्पल पण येतील. आता आपण पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ अ फंक्शन बघूया. Let a equal to 1, 2, 3, 4 and b equal to 1, 4, 9, 16, 25. Consider the rule function f from a to b such that f of x equal to x square for every x belongs to a. For every चा मिनिंग माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक एलिमेंट कशा म्हटला, एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे ए सेट मधल्या प्रत्येक एलिमेंट. मग तो प्रत्येक एलिमेंट कशामध्ये पुट करायचा, या फंक्शन मध्ये दिले. फंक्शन मध्ये तर एक्स काय दिलाय 1 पुट करा, एफ ऑफ 1 काय असणार 1 चा स्क्वेअर 1, नंतर 2 पुट करा 2 चा आणि एफ ऑफ 1 लक्षात ठेवा एखादा एलिमेंट आपण डोमेन मधला घेतले त्याची इमेज कुठे जाणार आहे, कोडोमेन मध्ये जाते, बरोबर आहे. मग एफ ऑफ एक्स काय इमेज असणार आहे आणि एक्स काय इलिमेंट, तर इलिमेंट कशा मधला असणार आहे, डोमेन मधला, बरोबर आहे. मग 1 इथं पुट करा एफ ऑफ 1, मग इथं काय येणार 1 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर काय असणार आहे 1, तो कोडोमेन मध्ये आहे का बघायचं आहे, ठीक आहे. नंतर 2 पुट करा 2 चा स्क्वेअर 4 आहे का कोडोमेन मध्ये आहे. 3 पुट करा 3 चा स्क्वेअर 9 आहे का आहे कोडोमेन मध्ये. नंतर 4 पुट करा 4 चा स्क्वेअर 16 आहे का आहे कोडोमेन मध्ये. नंतर 5 पुट करा 4 पर्यंतच आहेत ए मधले एलिमेंट, ठीक आहे, तेवढे पुट केले म्हणजे आहे, ठीक आहे. मग देन इच एलिमेंट इन ए हॅज इट्स युनिक इमेज इन बी, सो एफ इज अ फंक्शन फ्रॉम ए टू बी. म्हणजे दिलेलं एक्झाम्पल कशाचं आहे, फंक्शनचं आहे, कारण हे फंक्शन आहे का बघा ना. एरो डायग्राम पण काढलेले आहे आपण. फंक्शन सेट ए घेतला, सेट बी घेतला, 1 2 3 4 लिहिलं, इथं 1 4 9 16 आणि 25 लिहिलेलं आहे, ठीक आहे. मग आपण काय केलं की एफ ऑफ एक्स एक्सच्या ठिकाणी काय पुट केलंय, सेट ए मधले एलिमेंट्स पुट केले, 1 पुट केला, 2 पुट केला, 3 पुट केला आणि 4 पुट केला. तर तिथे बी मध्ये सेट बी मध्ये आपल्याला त्याचे 1 2 3 4 ची काय मिळाली, युनिक इमेज मिळाली, बरोबर. नाही तर 1 ला 1 मिळाले, 2 ला 4 का 2 ला 4 आणि 9 असं काही भेटले का, नाहीये. 2 ला 4 मिळालं, 3 ला 9 मिळालं आणि 4 ला 16 मिळालं, ओके. म्हणजे सेट ए मधल्या प्रत्येक एलिमेंटला इकडे काय मिळाली, प्री इमेज मिळाली आणि ते युनिक इमेज मिळाली, ते पण काय मिळाली, युनिक मिळाले. त्यामध्ये दिलेलं फंक्शन काय असणार आहे, दिलेलं एक्झाम्पल कशाचं असणार आहे, फंक्शनचं असणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. सेकंड एक्झाम्पल बघा, एरो डायग्राम काढलेली आहे आपण. 1 ला इमेज आहे ए, 2 ला इमेज आहे डी, 3 ला आहे बी आणि 4 ला आहे सी, ओके. मग एफ इज अ फंक्शन फ्रॉम ए टू बी बिकॉज एव्हरी एलिमेंट फ्रॉम ए इज असोसिएट टू एक्झॅक्टली 1 एलिमेंट इन बी. म्हणजे हे एरो डायग्राम कशाचं आहे, फंक्शन रिप्रेझेंट करते, बरोबर आहे. थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. ए ला 1 आहे, बी ला 3 आहे, सी ला 3 आहे, पण डी ला नाहीये, लक्षात ठेवा इथं इमेज नाहीये. म्हणजे एफ इज नॉट फंक्शन बिकॉज एलिमेंट डी इन ए इज नॉट असोसिएट टू एनी एलिमेंट इन बी. डी ला इकडे इमेजेस नाहीये, त्यामुळे हे एरो डायग्राम काढलेले आहे ते कशाचे फंक्शन नसणार, ओके. एफ इज नॉट फंक्शन का, कारण डी ला इकडे बी मध्ये काय इमेज भेटत नाही, ठीक आहे. इथे आपण फंक्शन पाहिलं, डोमेन म्हणजे काय, कोडोमेन म्हणजे काय, रेंज म्हणजे काय, ओके. पिक्चर डायग्राम पण पाहिलेलं आहे आणि फंक्शन काय आहेत, कशाला फंक्शन म्हणतात वगैरे ते पण आपण पाहिले, एक्झाम्पल पण पाहिलेलं आहे. आता आपण बघणार आहोत रिप्रेझेंटेशन ऑफ अ फंक्शन, ओके. रिप्रेझेंटेशन ऑफ अ फंक्शन तुम्हाला माहिती आहे, तरी पण पाहूया आपण. फर्स्ट काय, एरो डायग्राम. एरो डायग्राम म्हणजे हे एक्झाम्पल, हेच काय असणार आहे, एरो डायग्राम आहे, ओके. दिस वे ऑफ रिप्रेझेंटिंग फंक्शन इज ऑलरेडी युज्ड. आपण ऑलरेडीच पाहिलेलं, यूज केलेलंच आहे एरो डायग्रामचं, ओके. द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर कनेक्टेड बाय एरोज, ओके. एरोनं आपण कनेक्ट केलेलं आहेत, त्यामुळे हे कशाचं हे एरो डायग्राम म्हणू शकतो, ठीक आहे. हे फर्स्ट झालं. सेकंड आहे ते बघा, स्टेटिंग द रूल किंवा इन टर्म्स ऑफ फॉर्म्युला, ओके. म्हणजे एक फॉर्म्युला तयार करायचा किंवा रूल तयार करायचा, ओके. इन दिस मेटर वी स्टेट डोमेन, कोडोमेन अँड द रूल अंडर विच करस्पॉन्डन्स इज टू बी एस्टॅब्लिश्ड, ओके. म्हणजे रूल तयार करायचा किंवा फॉर्म्युला, ओके. बघूया मग. फॉर एक्झाम्पल बघा कसं फॉर्म्युला तयार होतोय. फॉर एक्झाम्पल, लेट ए इक्वल टू 1 2 3 4 दिलेला आहे, बी इक्वल टू 2 5 10 17 आणि 20 दिलेला आहे आणि फंक्शन एफ फ्रॉम ए टू बी सच दॅट काय काय दिलं बघा. एफ ऑफ 1 काय दिलंय 2, एफ ऑफ 2 किती दिलाय 5, एफ ऑफ 3 किती आहे 10 आणि एफ ऑफ 4 काय असेल 17. तर आपणास काय फाइंड करायचं, फंक्शन, ओके. म्हणजे एफ ऑफ एक्स इक्वल टू काय फॉर्म्युला तयार करायचं ते बघूया, ओके. फ्रॉम दिस इट इज क्लिअर दॅट एफ ऑफ एक्स इक्वल टू काय आलं बघा, एक्स स्क्वेअर प्लस 1. हा फॉर्म्युला तयार झालेला आहे, रूल तयार झालेला आहे का बघूया ना. म्हणजे आता इथं 1 पुट करा,
आपलं एक्स काय असतो डोमेन मधला इलिमेंट असतो. ओके, 1 पुट करा, 1 इथं पुट करा, एफ ऑफ 1 इथं पुट करा, 1 चा स्क्वेअर 1, 1 प्लस 1 2 आहे का, एफ ऑफ 1 2 आलेला आहे. नंतर 2 पुट करा, 2 चा स्क्वेअर 4, 4 प्लस 1 5 आहे का, एफ ऑफ 2 इक्वल टू 5 आहे. नंतर 3 पुट करा, 3 चा स्क्वेअर 9, 9 प्लस 1 10 आहे का, एफ ऑफ 3 इक्वल टू 10 आहे. नंतर 4 पुट करा, 4 चा स्क्वेअर 16, 16 प्लस 1 17 आहे का, 17 आहे. ओके, आणि ते कोडोमेन मध्ये आहे, म्हणजे आपलं रूल तयार झालेले एफ ऑफ एक्स इक्वल टू काय आलं, एक्स स्क्वेअर प्लस 1. ह्यालाच काय म्हणणार आपण, स्टेटिंग द रूल किंवा इन टर्म्स ऑफ फॉर्म्युला. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया आपण फंक्शन्स ऍज अ सेट ऑफ ऑर्डर पेअर्स. ओके, तर आता बघा, कन्सिडर एफ ऑफ एक्स इक्वल टू फंक्शन दिले तेच घेतलं एक्स स्क्वेअर प्लस 1 वेअर ए इक्वल टू 1 2 3 4 अँड बी इक्वल टू 5 10 17 20. Okay, we can form the set of order pairs of the corresponding elements as order pair. आपण मगाशी बघितलं ऑर्डर पेअर एक्स वाय बिलॉंग्स टू फंक्शन एफ. ओके, मग एक्स म्हणजे काय असतो डोमेन मधला इलिमेंट आणि वाय म्हणजे काय असतो एक्सचा इमेज, बरोबर ना, एक्सची इमेज म्हणजे एफ ऑफ एक्स असतो, बरोबर आहे ना. मग बघा इथलं 1 म्हणजे इमेज इथला, मग इथं पुट करा 1 काय डोमेन वाला इलिमेंट, इथं पुट करा 1 चा स्क्वेअर 1, 1 प्लस 1 2. ओके, 1 2 नंतर परत जर 2 घ्या, वाय काय असणार आहे इथं पुट करा 2 चा स्क्वेअर 4, 4 प्लस 1 5 म्हणजे 2 5. नंतर काय असणार 3 पुट करा, 3 चा स्क्वेअर 9, 9 प्लस 1 10 म्हणजे 3 10 आणि 4 पुट करा, 4 चा स्क्वेअर 16 प्लस 1 17 4 17. लक्षात ठेवा, एखादा इलिमेंट आपला डोमेन मधला घेतला त्याची इमेज कुठे जाणार आहे, कोडोमेन मध्ये जाणार आहे. ओके, त्यामुळे एफ ऑफ एक्स काय असणार आहे, आपली इमेज असणार आहे, म्हणजे एफ ऑफ एक्स म्हणजे काय असणार आहे, वाय असणार, बरोबर आहे ना. ठीक आहे, म्हणजे डोमेन काय माहिती आपल्याला 1 2 3 4 डोमेन आहे. रेंज काय असणार आहे, सेकंड कॉम्पोनंट बघायचं 2 5 10 17 ही आपली काय असणार आहे, रेंज असणार आहे. आणि कोडोमेन काय असणार आहे, सेट बी हा पूर्णपणे काय असणार आपला कोडोमेन. मग या दोघांचं ऑब्झर्वेशन केलं तर काय असणार, रेंज ऑलवेज सबसेट ऑफ कोडोमेन असणार आहे. ओके, ठीक आहे. आता इथं पण आपण बघितलं यामध्ये ए बी सी डी हे पूर्णपणे कोड डोमेन आहे. लक्षात ठेवा, फंक्शन मध्ये हा पूर्ण डोमेन आहे. यामध्ये रेंज काय 1 3 आहे रेंज आहे आणि 1 2 3 4 हे काय असणार आहे, कोडोमेन असणार आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पाहूया आपण फोर्थ, टॅब्युलर फॉर्म. ओके, नावातच आहे टॅब्युलर फॉर्म म्हणजे काय की टेबल फॉर्म मध्ये आणायचं, टेबल मध्ये तयार करायचं. ओके, इफ द सेट ए अँड बी आर फायनाइट. ओके, सेट ए आणि बी काय पाहिजे, फायनाइट असणार. ओके, अँड कंटेन ए व्हेरी फ्यू एलिमेंट्स आणि काय असणार, थोडेच एलिमेंट असतील, देन टॅब्युलर फॉर्म तयार करता येईल. फंक्शन या फ्रॉम ए टू बी कॅन बी रिप्रेझेंटेड बाय टेबल इन विच डोमेन अँड रेंज आर रिटर्न इन 2 रोज. ओके, 2 रोज मध्ये ते लिहायचं. ओके, आणि त्याला टॅब्युलर फॉर्म म्हणजे बघूया एक्झाम्पल ज्याने लगेच समजून जाईल तुम्हाला. ए इक्वल टू 1 2 3 4 बी इक्वल टू 3 5 7 9 आणि फंक्शन दिलेलं डिफाईन करून एफ ऑफ एक्स इक्वल टू काय दिलेलं तुम्हाला 2x प्लस 1. ओके, ठीक आहे. एफ ऑफ एक्स म्हणजे काय इमेज आहे, लक्षात ठेवा. मग एक्स काय असणार आहे, डोमेन मधले इलिमेंट्स 1 पुट करा, 2 इंटू 1 2 2 प्लस 1 3. ओके, 1 ज्यावेळेस घेतला एक्स इक्वल टू 1 घेतला एफ ऑफ 1 किती आला 3 आला. तसं 2 घेतला 2 प्लस 2 इंटू 2 4 4 प्लस 1 5. 3 घ्या 3 इंटू 2 6 6 प्लस 1 7 आणि 4 घ्या 4 इंटू 2 8 8 प्लस 1 9. ओके, देन द फंक्शन इज एक्सप्रेस्ड इन द टॅब्युलर फॉर्म ऍज. बघा टॅब्युलर फॉर्म कसा, एक्स म्हणजे काय डोमेन मधले एलिमेंट घेतले 1 2 3 4 आणि एफ ऑफ एक्स डिफाईन केलाय, त्यामध्ये एक्स इथं पुट करायचं, मग व्हॅल्यूज मिळते. मग एफ ऑफ एक्स म्हणजे काय असतो आपला वाय असतो. वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स 1 ज्यावेळेस एक्स इक्वल टू 1 असेल त्यावेळेस एफ ऑफ एक्स काय मिळाला 3, एक्स इक्वल टू 2 असेल त्यावेळेस 5 मिळतोय, 3 असेल त्यावेळेस 7 आणि 4 असेल त्यावेळेस 9 मिळालं. ओके, फंक्शन आपल्याला डिफाईन करून दिलेलंच आहे. त्यानुसार हे काय झालं आपला टॅब्युलर फॉर्म मध्ये तयार झालेला आहे. ओके, ग्राफिकल फॉर्म बघूया. ग्राफिकल फॉर्म काय तुम्हाला येणारच आहे तरी पण सांगतो बघा. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. ओके, इथला पॉईंट बघा लोकेट केलेला आहे आपण. इथं 1 2 घेतला, नंतर इथं 4 1 आहे, इथं काय 3 4 आणि इथं 2 5. ओके, मग आपला इथला पॉईंट काय इथं 1 2 आहे, म्हणजे काय फर्स्ट कॉम्पोनंट आहे हे तुमचे काय असणार आहे, डोमेन असणार आहे. ओके, बघा प्रोजेक्शन ऑफ ग्राफ ऑन एक्स ऍक्सिस काय असणार आहे तुमचा डोमेन, म्हणजे ऑब्व्हियसली एक्स वाय ऑर्डर पेअर एक्स वाय असते ना. मग एक्स मधले काय असते ते डोमेन मधले एलिमेंट्स असतं, बरोबर आहे ना. 1 2 3 4 हे तुमचे काय झाले डोमेन झालं. रेंज काय असणार सेकंड कॉम्पोनंट 2 1 4 5 हे काय झाले तुमचे सेकंड रेंज असणार. ओके, प्रोजेक्शन ऑफ ग्राफ ऑन वाय ऍक्सिस काय असणार आपला रेंज असणार. ओके, ग्राफ काढलेला आहे त्यानुसार सांगितलेलं आहे.
ठीक आहे, इथं आपण रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन पाहिलेलं आहे. आता काय बघणार आहोत, इक्वल फंक्शनची डेफिनेशन बघणार आहोत. ओके, इक्वल फंक्शन केव्हा म्हणणार आहे, ज्यावेळेस आपल्याला दोन फंक्शन दिले असतील, यप आणि जी असे दोन फंक्शन दिले असेल आणि त्या दोन फंक्शन इक्वल केव्हा असणार आहे ते पाहूया. ओके, डेफिनेशन बघा, टू फंक्शन यप अँड जी आर सेड टू बी इक्वल इफ, बघा फर्स्ट काय, डोमेन ऑफ यप इक्वल टू डोमेन ऑफ जी, म्हणजे यप आणि जीचा डोमेन काय पाहिजे, सेम पाहिजे. तसेच यप आणि जीचा कोडोमेन पण काय पाहिजे, सेम पाहिजे. आणि थर्ड, इमेजेस पण काय पाहिजे, सेम पाहिजे. मग एफ ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स फॉर एव्हरी एक्स बिलॉंगिंग टू देअर कॉमन डोमेन. म्हणजे समजा की एफ आणि जी मधलं डोमेन काय ए, आणि ए मध्ये 1 2 3 घेतले. ओके, 1 2 3 घेतले. मग एफ ऑफ 1 आणि जी ऑफ 1 काय पाहिजे, सेम पाहिजे. एफ ऑफ 2 आणि जी ऑफ 2 पण काय पाहिजे, सेम पाहिजे. एफ ऑफ 3 आणि जी ऑफ 3 पण काय पाहिजे, सेम असेल तर दोन एफ आणि जी काय असणार आहे, इक्वल फंक्शन असणार आहे. अदरवाईज ते नसणार आहे. ओके, त्यामुळे इथं काय म्हणजे तिन्ही पण इमेजेस पण काय पाहिजे, सेम पाहिजे फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू द कॉमन डोमेन. ओके, टू फंक्शन एफ अँड जी आर इक्वल, समजा एफ आणि जी इक्वल असेल तर देन वी राईट कसं लिहिणार, एफ इक्वल टू जी. ठीक आहे, म्हणजे काय बघा, सिंपल डेफिनेशन आहे. दोन्हीचा डोमेन काय पाहिजे, दोन्ही फंक्शन डोमेन सेम, कोडोमेन सेम, आणि इमेजेस पण काय पाहिजे, दोन्हीचे सेम पाहिजे फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू कॉमन डोमेन. ओके, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पण पाहूया जेणेकरून लगेच समजून जाईल तुम्हाला. बघा, लेट ए इक्वल टू 1 2, सेट बी इक्वल टू 3 6 अँड फंक्शन फंक्शन फ्रॉम ए टू बी इज गिवन बाय एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 अँड function g from a to b is given by g of x equal to 3x. then we observe काय केलं बघा, फंक्शन f from a to b आणि फंक्शन g from a to b दोघांचे डोमेन काय सेम आहेत, कोडोमेन दोघांचे सेम आहेत का, आहेत. म्हणजे पहिल्या दोन कंडिशन काय झाल्या, सॅटिस्फाय झाल्या. थर्ड कंडिशन आपण पाहूया. बघा, देन वी ऑब्झर्व दॅट f and g हॅव द सेम डोमेन अँड कोडोमेन. आता चेक काय करायचं आहे की डोमेन मधले इलिमेंट्स काय आहेत, 1 2 आहेत दोन्हीचे. ओके, ए मधले इलिमेंट काय आहेत, 1 2. मग एफ ऑफ 1 आणि जी ऑफ 1 इक्वल येतो का बघायचं. तसेच एफ ऑफ 2 आणि जी ऑफ 2 इक्वल येतात का बघायचं. ते येत असेल तर दिलेले दोन्ही फंक्शन काय असणार आहेत, इक्वल फंक्शन असणार आहेत. ओके, ठीक आहे. मग ऑल्सो वी हॅव एफ ऑफ 1, पुट करा ना, 1 इथं पुट करा. एफ ऑफ 1 डिफाइन करून दिला, इथं पुट करा. 1 चा स्क्वेअर 1, 1 प्लस 2 3 3 येतो. आणि जी ऑफ 1 पण पुट करा, इथं पुट करा 1, 3 इंटू 1 3, म्हणजे एफ ऑफ 1 इक्वल टू जी ऑफ 1 इक्वल टू 3 येते, इक्वल येते. तसंच 2 पुट करा, एफ ऑफ 2 2 चा स्क्वेअर 4, 4 प्लस 2 6. तसं जी ऑफ 2 इथं 3 इंटू 2 6, म्हणजे एफ ऑफ 2 इक्वल टू 6 इक्वल टू जी ऑफ 2, म्हणजे एफ ऑफ 1 इक्वल टू जी ऑफ 1 येते आणि एफ ऑफ 2 इक्वल टू जी ऑफ 2 येते. म्हणजेच दिलेलं एक्झाम्पल कशाचं आहे, इक्वल फंक्शनचं आहे. म्हणजे दिलेले दोन फंक्शन काय असणार आहेत, इक्वल फंक्शन असणार आहेत. सिंपल डेफिनेशन होते. ओके, ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल पाहूया काही. इफ टी ऑफ एम म्हणजे फंक्शनच आहे, टी म्हणजे काय फंक्शन आहे. टी ऑफ एम इक्वल टू 3m स्क्वेअर मायनस एम अँड टी ऑफ एम इक्वल टू 4, देन फाइंड एम. ओके, आपल्याला फाइंड एम सांगितलेलं आहे फाइंड करायला. ठीक आहे, गिवन काय दिले, टी ऑफ एम इक्वल टू 3m स्क्वेअर मायनस एम, पण टी ऑफ एम ची व्हॅल्यू दिली किती दिलं, 4. मग पुट केली 4 इक्वल टू 3m स्क्वेअर मायनस एम, 4 इकडे घेतलं मायनस होईल, 3m स्क्वेअर मायनस एम मायनस 4 इक्वल टू 0. फॅक्टर पाडा, गुणाकार किती यायला पाहिजे, -4 इंटू 3 -12, आणि ऍडिशन किती यायला पाहिजे, -1. ओके, मग काय येणार, -4 इंटू 3, दोघांची बेरीज -1 आणि गुणाकार -12. ओके, फॅक्टर पाडले, त्यातनं m कॉमन काढला 3m -4 आणि यातनं 1 कॉमन काढला 3m -4 इक्वल टू 0. 3m -4 आणि m प्लस 1 इक्वल टू 0. मग m इक्वल टू काय मिळणार आपल्याला, -4 तिकडे जाईल, -4चं प्लस होईल 4/3 और m इक्वल टू -1. ओके, म्हणजे m ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 4/3 और -1, विच इज रिक्वायर्ड आन्सर. हे तुम्हाला 11 आपल्या 10th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड मध्ये झालेलंच आहे. ओके, त्या पद्धतीने सोडवलेले फॅक्टर्स वगैरे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. फाइंड एक्स, आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची केव्हा, इफ जी ऑफ एक्स इक्वल टू 0 दिले, वेअर जी ऑफ एक्स इक्वल टू 5x - 6/7. ओके, मग ठीक आहे, फाइंड करून घेऊया. जी ऑफ एक्स इक्वल टू 5x - 6/7 इक्वल टू 5x - 6/7 इक्वल टू जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू दिली 0. ठीक आहे, मग तिरकस गुणाकार करा, 0 इंटू 7 0, म्हणजे 5x - 6 इक्वल टू 0, म्हणजे x इक्वल टू -6 LHS ला घ्या म्हणजे 6 येईल आणि डिवाइड बाय 5 म्हणजे 6/5. x इक्वल टू काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला, 6/5, विच इज रिक्वायर्ड
आन्सर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. फाइंड इक्वेशन 2x प्लस 3y इक्वल टू 12 रिप्रेझेंट्स y ॲज अ फंक्शन ऑफ x. म्हणजे y इक्वल टू फंक्शन ऑफ x दाखवायचं आपल्याला. ओके, मग दिलेलं इक्वेशन लिहून घेतलं 2x प्लस 3y इक्वल टू 12 म्हणजे y इक्वल टू फंक्शन ऑफ x मध्ये आणायचं आहे. आणूया, मग सिंपल आहे. 3y इक्वल टू 12 मायनस 2x. ओके, मग 3 ने डिवाइड करून घ्या म्हणजे y इक्वल टू काय आलं 12 मायनस 2x अपॉन 3 आलं का फंक्शन ऑफ x. y इक्वल टू फंक्शन ऑफ x आलं का ते सांगितलं. y एज अ फंक्शन ऑफ x आणायचं आहे. ओके, आणलेलं आहे विच इज रिक्वायर्ड आन्सर. हे तुम्हाला क्वचितच एखाद्या वेळेस कशाला ऑब्जेक्टिव्ह वगैरेला विचारलं तर विचारतील. ओके, अदरवाईज काही एवढं सिंपल गोष्टी तुम्हाला विचारणार नाहीयेत. फक्त याचा यूज कुठे तर तुम्हाला पुढच्या एक्झाम्पल वगैरेसाठी लागणार आहेत, त्यासाठी मी हे सांगत आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इफ एफ ऑफ एम इक्वल टू एम स्क्वेअर मायनस 3m प्लस 1 फाइंड एफ ऑफ एक्स प्लस 1. ओके, आपण एफ ऑफ एम दिला एम स्क्वेअर मायनस 3m प्लस 1 आणि आपण फाइंड काय करायला सांगितलं एफ ऑफ एक्स प्लस 1. ठीक आहे, मग एमच्या ठिकाणी काय पुट करायचे एक्स प्लस 1 पुट करून घेऊया. घेतलं मग एक्स प्लस 1चा स्क्वेअर मायनस 3 इंटू एक्स प्लस 1 प्लस 1. ओके, ठीक आहे. एक्सपान्शन करा एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर काय असणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 मायनस 3 ना आत मल्टिप्लाय करून घ्या. मायनस 3 इंटू एक्स मायनस 3x मायनस 3 इंटू 1 मायनस 3 प्लस 1. ओके, ठीक आहे. मग काय येणार आहे एक्स स्क्वेअर 2x मायनस 3x मायनस x 1 प्लस 1 2 आणि मायनस 3 प्लस 2 मायनस 1 म्हणजे एफ ऑफ एक्स प्लस 1 इक्वल टू काय व्हॅल्यू आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. फाइंड डोमेन अँड रेंज ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस 2 अपॉन 3 मायनस एक्स. बघा, असले एक्झाम्पल तुम्हाला इंटरेस्टिंग आहेत. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी विचारण्याची शक्यता जास्त असते. ओके, सर समजून घेणं खूप गरजेचं आहे. इथे तुम्हाला डोमेन कोडोमेन दिलेलं नसेल, ज्यावेळेस देत नसेल त्यावेळेस तो रिअल नंबर असतो, लक्षात ठेवा. एक्स आणि वायचे व्हॅल्यू काय असतात रिअल नंबर असतात, लक्षात ठेवा. इथं ज्यावेळेस आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू दिल्या असेल की सेट ए म्हटला बी म्हटला, पण इथं काय दिले का नाहीये, त्यामुळे तो रिअल नंबर असणार. पण रिअल मध्ये काय नसणार आहे ते पण चेक करावं लागेल. ओके, बघूया आपण. फाइंड करून घेऊया डोमेन रेंज. वी हॅव एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस 2 अपॉन 3 मायनस एक्स दिलेलं आहे. आता आपल्याला मग एक्स म्हणजे काय असणार डोमेन मधला इलिमेंट असणार, लक्षात ठेवा. कारण एफ ऑफ एक्स काय आपला वाय आहे, बरोबर ना, म्हणजे इमेज आहे. मग एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. मग ते एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे रिअल नंबर असणार. ओके, ज्यावेळेस दिलं नाही म्हणजे तो रिअल नंबर म्हणजे सगळे नंबर येणार, पण कोणता ते सोडून. कारण एफ ऑफ एक्स हे डिफाईन केव्हा होणार आहे ज्यावेळेस एक्स इक्वल टू 3 घेतला डिपेंड होणार आहे का नाही होणार. कारण 3 मायनस 3 काय असणार आहे 0. डिनॉमिनेटर कधी 0 असतो का नसतो, म्हणजे हे फंक्शन डिपेंड होणार आहे का नाही. ओके, केव्हा ज्यावेळेस 3 असेल त्यावेळेस. ओके, अदरवाईज समजा 3 नसेल त्यावेळेस हे फंक्शन काय होणार आहे डिफाईन होणार आहे. म्हणजे डोमेन काय मिळालं बघा. डोमेन ऑफ एफ ऑफ एक्स इज डिफाईन फॉर ऑल एक्स सॅटिस्फाईंग 3 मायनस एक्स नॉट इक्वल टू 0. म्हणजे 3 मायनस एक्स काय पाहिजे नॉट इक्वल टू 0 पाहिजे. म्हणजे एक्स इक्वल टू म्हणजे मायनस एक्स इकडे घ्या म्हणजे एक्स नॉट इक्वल टू काय पाहिजे 3 पाहिजे. हेन्स डोमेन एफ मिळालं की काय म्हटलं तुम्हाला की ज्यावेळेस तुम्हाला डोमेन असं इकडे एक्स बिलॉंग्स टू ए वगैरे काय दिलं नसेल त्यावेळेस डोमेन काय असतो रिअल नंबर असतो आर. पण एक्सची व्हॅल्यू काय 3 पाहिजे का नाही, तर एक्सची व्हॅल्यू 3 आली तर डिपेंड होणार आहे का नाहीये. म्हणजे डोमेन काय मिळाला आर मायनस सिंगलटन 3. म्हणजे याचा मिनिंग काय की ऑल रिअल नंबर एक्सक्लुडिंग काय असेल एलिमेंट 3 म्हणजे 3 नंबर सोडून सगळे रिअल नंबर्स हे काय आपला डोमेन. ओके, क्लिअर झालं. एकदा बघायचं डिफाईन इथं डिफाईन होतोय का डिफाईन होतोय केव्हा फक्त 3 सोडून. म्हणजे रिअल नंबर सगळे घेतले तर चालतात फक्त 3 सोडून. तो झाला तुमचा डोमेन. आता आपण रेंज फाइंड करून घेऊया. रेंज ऑफ एफ काय असतो वाय असतो, बरोबर. रेंजची डेफिनेशन काय सांगितले की सेट मध्ये एफ ऑफ एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू डोमेन ए, बरोबर ना. म्हणजे लेट वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स दॅट इज वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स दिलेला आहे. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय दिली आहे एक्स मायनस 2 अपॉन 3 मायनस एक्स पुट केली. आपल्याला काय एक्स ची व्हॅल्यू फाइंड करा म्हणजे ते रेंज असणार, बरोबर आहे ना. मग फाइंड करून घेऊया ना आपण. म्हणजे काय ना तिरकस गुणाकार 3 वाय न मल्टिप्लाय करून घेऊया. म्हणजे 3y मायनस एक्स वाय इक्वल टू एक्स मायनस 2. ओके, 3y मायनस इकडे घेतलं एलएचएस ला प्लस 2 होईल आणि इकडे घेतलं मग प्लस होईल एक्स वाय प्लस एक्स. यातनं कॉमन काय काढलं एक्स, मग काय राहील वाय प्लस 1. ठीक आहे, मग y प्लस 1 डिवाइड होऊन जाईल म्हणजे एक्स इक्वल टू काय आलं 3y प्लस 2 अपॉन वाय प्लस 1. ओके, मग इथे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे की हे फंक्शन
हे फंक्शन काय व्हायला पाहिजे, डिफाईन व्हायला पाहिजे. मग हे केव्हा होणार आहे, ज्यावेळेस y ची व्हॅल्यू काय पाहिजे, -1 सोडून सगळ्या रिअल नंबरसाठी काय होणार आहे, डिफाईन होणार आहे. बरोबर आहे ना, y ची व्हॅल्यू -1 सोडून. त्यामुळे काय मिळालं आपल्याला, रेंज पण मिळाली. रेंज काय बघा, क्लिअरली एक्स अज्युम्स रिअल व्हॅल्यूज फॉर ऑल y एक्सेप्ट y+1 = 0, म्हणजे y+1 = 0 सोडून सगळ्यासाठी काय होणार आहे, ते एक्झिस्ट होणार आहे. म्हणजे y = -1 सोडून, म्हणजे रेंज काय मिळालं आपल्याला, ऑल रिअल नंबर एक्सक्लुडिंग -1, म्हणजे r मायनस सिंगलटन -1, म्हणजे -1 एलिमेंट सोडून सगळ्यासाठी काय असणार रेंज, हे फंक्शन काय होणार आहे, सॅटिस्फाय. म्हणजे रेंज काय मिळालं आपल्याला, r मायनस सिंगलटन -1. ओके, विच इज रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फाइंड डोमेन अँड रेंज ऑफ f(x) = x - 2 upon 2 - x. ओके, आता तुम्ही तोंडी सांगू शकता, बघितलं की वी हॅव f(x) = x - 2 upon 2 - x. मग इथं दिले का डोमेन कोडोमेन नाही, आपण डोमेन फाइंड करायचं. म्हणजे ऑल रिअल नंबर एक्सक्लुडिंग काय असणार, एक्सक्लुडिंग 2 असणार, बरोबर ना, कारण 2 असेल तर एक्सच्या इथं डिनोमिनेटर मध्ये 2 असलं तर काय असणार एक्सच्या ठिकाणी, तर 2 - 2 0, म्हणजे डिपेंड होणार आहे का नाहीये. त्यामुळे काय डोमेन ऑफ आर काय असणार आहे, ऑल रिअल नंबर एक्सक्लुडिंग काय असणार आहे, 2 डोमेन मिळाला. आता y = काय असणार आहे, f(x), आणि f(x) दिला x - 2 upon 2 - x, म्हणजे y = x - 2 upon, हे मी कसं लिहितो, मायनस साइन कॉमन काढतो. ओके, मग x - 2, मग x - 2 कॅन्सल, इक्वल टू काय आलं, -1, म्हणजे डायरेक्ट मिळालं आपल्याला व्हॅल्यू. y = काय मिळालं, -1, म्हणजे रेंज काय मिळाली, रेंज ऑफ f काय मिळाली, -1 मिळालं. ओके, डायरेक्ट उत्तर मिळालं. ऑल रिअल नंबर्स नाही मिळत इथं रेंज ऑफ f काय मिळालं आपल्याला, -1 मिळालं आहे. ओके, विच इज रिक्वायर्ड आन्सर. इथे आपलं काय फंक्शनची डेफिनेशन, तसे डोमेन, कोडोमेन, रेंज ऑफ फंक्शन पाहिलेलं आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन व त्या रिलेटेड एक्झाम्पल पाहिलेले आहेत. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण टाइप्स ऑफ फंक्शन पाहणार आहोत. खूप महत्वाचा पॉइंट आहे टाइप्स ऑफ फंक्शन, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके, थँक्यू सो मच.